महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार, मी धनश्री रेवडेकर। पाहूयात आत्ताची एक सर्वात मोठी बातमी। न्याय द्या अन्यथा प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार। रिलायन्स कंपनीच्या 148 प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनाला इशारा। शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण तर पेन खालापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचा 7 वर्षांनंतरही मोबदल्याच्या रकमेसाठी संघर्ष कायमच। रिलायन्सने शेतकऱ्यांच्या शेतामधील जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे गॅस पाईपलाईन टाकली आहे। मात्र गेल्या 7 वर्षापासून 148 प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिलाच नाही। प्रशासकीय पातळीवर उच्च स्तरावर बैठक होऊन रिलायन्सला आर्थिक मोबदला देण्याचे निर्देशही दिले आहेत। मात्र रिलायन्स कंपनीचे मुजोर प्रशासन शेतकऱ्यांना भेटीस धरत आहे। या विरोधात पेन आणि खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून 2 दिवसात जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला नाही तर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे। प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। नथुराम वाघमारे, पोवळ्या वाघमारे, गोऱ्या केवारी आणि जनार्दन धामणे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत। त्यांच्यासोबत पेन आणि खालापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी तिथे उपस्थित आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये विविध कंपन्यांनी आपला विस्तार चांगलाच वाढवलेला असून कंपनी सुरू करण्याआधी याच परिसरातील हजारो हेक्टर जमिनीचा बळी देण्यात आला आहे। यातील काही जमिनी शेतकऱ्यांनी राजा खुशीने दिल्या आहेत तर काहींच्या जमिनी या कायद्याच्या धाक दाखवून गिलंकृत करण्यात आलेल्या आहेत। यातील गंभीर बाब म्हणजे यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत। कवडीमोल दराने जमिनी गेल्या, आता नोकरीही नाही आणि जमिनीही नाही अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे। गेल्या 7 वर्षांपूर्वी दहेज ते नागोठाणे या भागामध्ये रिलायन्सच्या इथे गॅस लाईनचा प्रकल्प राबवण्यात आला आहे। जमिनीमध्ये इथेन गॅस वाहून देणारे पाईप टाकण्यात आले आहे। प्रकल्प सुरू होण्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी विविध स्तरातून विरोध केला होता। कर्जत तालुक्यातून देखील या प्रकल्पाला प्रखर विरोध करण्यात आला होता। पेन खालापूर तालुक्यातून सदरची पाईपलाईन नागोठाणेपर्यंत आहे। पेन तालुक्यातील 529 शेतकरी या प्रकल्पाने बाधित झाले आहेत। जमिनींमध्ये प्रकल्प सुरू करण्याआधी आमची परवानगी घेतली नाही तर कायद्याचा भाग दाखवून आमच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत असा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला। जमिनी घेतल्या मात्र शेतकऱ्यांच्या पुढ्यात गुंठ्याला 80,000 रुपये टाकले आहेत। काही शेतकऱ्यांना तीही रक्कम मिळाली नाही। ज्यांनी रक्कम घेतली आहे त्यांना ती रक्कम अजिबात मान्य नाही। अद्यापही 148 शेतकरी हे आर्थिक मोबदल्यापासून वंचित असल्याकडे विजय पाटील यांनी लक्ष वेधले। शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळावा यासाठी जुलै 2022 रोजी आंदोलन करण्यात आले। त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली। त्यांनी तातडीची बैठक बोलावली होती। सदरच्या बैठकीला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, रिलायन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित देखील होते। त्यांनी रक्कम देण्याचे मान्य केले होते मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत घासे यांनी सांगितले, कंपनीने काही दलाल ठेवले आहेत, त्यांच्या मार्फत आर्थिक मोबदला दिला गेला आहे। त्यामध्ये जे कंपनी अथवा दलालांचा लाडका असेल त्याला आर्थिक मोबदला अधिक दिला गेला आहे। एका गुंठ्याला 5 ते 7 लाख रुपयांचा दर देण्यात आल्याचेही घासे यांनी स्पष्ट केले। पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराचे आयोजन 31 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले होते। सामंत यांच्या जनता दरबारात देखील शेतकऱ्यांनी गाराने मांडण्यात आले होते। संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी सदरचे प्रकरण देण्यात आल्याचे उत्तर शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे। मात्र अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष, खदखद ही कुठेतरी व्यक्त होत आहे। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। रिलायन्स गॅस पाईपलाईन दहेज नागोठणे या कंपनीने 2017मध्ये गॅस पाईपलाईन टाकून शेतकऱ्यांना 1ही रुपया मोबदला दिला नाही। शासन स्तरावर अनेक वेळा बैठका होऊन, आंदोलन होऊन, बैठका झाल्या। बैठका होऊन सुद्धा
शासन स्तरावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तसेच सक्षम प्राधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्री यांच्या स्तरावरून कंपनीला वेळोवेळी आदेश देण्यात आले की संबंधित शेतकऱ्यांचा जो काही मोबदला आहे तो मोबदला तुम्ही कंपनीने द्यावा. हे मागच्या कोकण आयुक्तांच्या बैठकीमध्ये सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केलं आणि कंपनीला आदेश दिले की तुम्ही या शेतकऱ्यांचा मोबदला जो आहे तो मोबदला द्या. तरीसुद्धा अजून कंपनी कोणतीही कारवाई करत नाही. आज दिनांक 24/1/2023 पासून आम्ही पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषणाला बसलेलो आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही. तर प्रशासनाने आणि कंपनीने आम्हाला जेव्हा न्याय देतील तेव्हा आम्ही हे उपोषण थांबवू. तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.